नमस्कार मुलांना. आज आपण इयत्ता 9वीच्या 5वा पाठ जो आहे म्हणजे कविता जी आहे ती अभ्यासणार आहोत. व्यायामाचे महत्त्व. आज आपण बघतो व्यायाम जो आहे तो व्यायाम किती महत्त्वाचा या ठिकाणी मानला गेलेला आहे. कारण कोणत्याही प्रकारे व्यायाम जो आहे तो केल्याने आपले शरीर जे आहे ते शरीर किती चांगल्या प्रकारचे होते याचा अनुभव जो आहे तो अनुभव आज बरेच लोक जे आहे ते अनुभवतात. आणि त्यामुळे व्यायाम जे आहे ते व्यायाम वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी असतात. आपण या ठिकाणी बघतो मुलांना, योगा जो आहे त्या योगामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची योगासनं जी आहे ती योगासने करून आपण शरीर जे आहे ते सुदृढ करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ जे आहे ते खेळ खेळून आपण आपले शरीर जे आहे ते चांगले ठेवू शकतो. परंतु आज अभ्यास हा महत्त्वाचा मानला गेल्यामुळे बऱ्याच अंशी विद्यार्थी जे आहे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अभ्यास म्हणजे अभ्यास, खेळ जे आहे त्या खेळाकडे दुर्लक्ष या ठिकाणी होत चाललं. आणि त्यामुळे आपण बघतो की शरीर जे आहे ते शरीर अतिशय वेगळ्या प्रकारचं होऊ लागलं. शरीराचे अवयव जे आहे त्या अवयव या ठिकाणी लहानपणीच मुलांचे दुखायला लागतात. मुलांना या ठिकाणी चष्मा जो आहे तो चष्मा या ठिकाणी लागतो. आणि त्यामुळे पौष्टिक आहार जो आहे तो सुद्धा घेणं ही या ठिकाणी आजच्या काळाची गरज जी आहे ती या ठिकाणी आहे. आपल्या पुस्तकामध्ये जर आपण बघितलं तर अतिशय साधे आणि सरळ असे व्यायामाचे प्रकार जे आहे ते प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. दोरीवरच्या उड्या मारणे, डंबल्स उचलणे, धावणे, वॉकिंग करणे म्हणजे चालणे, अशा प्रकारचे साधे सरळ सोपे उपाय जरी म्हणजे व्यायाम जरी केले तरीसुद्धा आपल्याला त्याचा उपयोग जो आहे तो उपयोग या ठिकाणी उत्तम होऊ शकतो. आणि म्हणूनच आपण बघतो आरोग्यम धनसंपदा. पैसा जो आहे तो पैसा कितीही जरी असला, कितीही श्रीमंत असला तरीसुद्धा आपल्याकडे आरोग्य जर नसेल, आपण तंदुरुस्त जर नसेल तर श्रीमंतीचा कोणत्याही प्रकारे उपयोग जो आहे तो उपयोग या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि मन जे आहे ते सुद्धा आपले प्रसन्न होत नाही, उत्साही राहत नाही. जीवनामध्ये आनंद जो आहे तो आनंद या ठिकाणी मिळत नाही. आणि तो आनंद आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला आपलं आरोग्य जे आहे ते आरोग्य राखणं ही आजच्या काळाची गरज जी आहे ती आहे. शारीरिक आणि मानसिक जर तुम्ही दोघंही मनाने चांगले असाल तर शरीर जे आहे ते शरीर आपले चांगल्या प्रकारचे राहू शकते. शरीर आणि मन निकोप राहण्यासाठी व्यायाम जो आहे त्याची आपल्याला अतिशय आवश्यकता आहे. व्यायाम केल्यामुळे स्नायू तंदुरुस्त राहतात व रक्ताभिसरण जे आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारचे होऊ शकते. आपल्याला आपले कवी जे आहे तुकडोजी महाराज यांनी व्यायामाचं महत्त्व अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी दिलेलं आहे की शरीर कोणत्याही आजाराला या ठिकाणी थारा देत नाही. जर तुमची प्रकृती आणि रक्ताभिसरण जे आहेत ते जर चांगल्या प्रकारचं असेल तर आपल्याला आपलं शरीर जे आहे ते प्रथम चांगलं ठेवावं लागेल. आरोग्य जे आहे ते आरोग्य उत्तम या ठिकाणी ठेवावं लागेल. त्यासाठी व्यायाम जो आहे त्या व्यायाम केल्यामुळे शरीराची अनावश्यक चरबी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी कमी होण्यास मदत होते. व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या कवितेमध्ये आपले कवी जे आहे त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की जेणेकरून
व्यायाम आपल्या शरीराला किती आरोग्यदायी आहे. शरीराला आरोग्यदायी व्यायाम असल्यामुळे तो आपला एक प्रकारचा मित्र आहे, असे या ठिकाणी कवितेमध्ये आपल्या कवीने या ठिकाणी दिलेला आहे. कारण या ठिकाणी दररोज जर थोडा जरी व्यायाम केला तर अतिशय उत्तम प्रकारे आपलं आरोग्य जे आहे ते राहण्यास मदत होते. आपण या ठिकाणी आपली कविता जी आहे त्या कवितेमध्ये संत तुकडोजी महाराज म्हणजे आपले कवी जे आहे त्या कवीविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. आपली कविता आहे 5वी, व्यायामाचे महत्त्व. कवी आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणजे माणिक बंडोजी ठाकूर. कवीचा जन्म आहे 1909 आणि मृत्यू आहे 1968. संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टीवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा, आत्मसंयम यांचे पाठ दिले आहेत. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केले. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद, अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्व धर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ या ठिकाणी अगदी खेडोपाडी म्हणजे प्रत्येक गावामध्ये आदराने वाचला जातो. अशी या ठिकाणी आपले संत तुकडोजी महाराज यांचा परिचय जो आहे तो या ठिकाणी आहे. आपण बघतो एक समाज सुधारक आहेत. अंधश्रद्धा, मुलांनो आपण बघतो अंधश्रद्धा आजच्या काळामध्ये बऱ्याच अंशी जरी कमी झालेली असली तरी सुद्धा आज आपण बघतो की अंधश्रद्धेला बरंच काही खतपाणी घातलं जातं. आपणच स्वतः या ठिकाणी बघतो रस्त्याने जाताना मांजर आडवं गेलं म्हणजे आपल्याला या ठिकाणी काम जे आहे ते पूर्ण होत नाही. घरावरच्या समोर जर कावळा या ठिकाणी आला आणि त्याने काव काव केले तरीसुद्धा आपल्याला वाटतं कोणीतरी मेहमान अपने घर पे आने वाले है बघा. आणि त्यामुळे अशा वेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा ज्या आहे त्या अंधश्रद्धा नष्ट करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी संत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. जातीभेद आणि धर्मभेद, उच्च नीचता, त्याचबरोबर धर्मभेद जो आहे वेगवेगळ्या प्रकारचे धर्म जे आहे ते धर्म या ठिकाणी मानू नये असा त्यांनी या ठिकाणी समाजामध्ये एक प्रकारे चांगल्या प्रकारचा संदेश जो आहे तो पोहोचवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिलेले आहेत. मुलांनो आपण नेहमी या ठिकाणी बघतो की कोणत्याही प्रकारे अहिंसा जी आहे ती या ठिकाणी करायची नाही. गांधीजींनी सुद्धा सत्य आणि अहिंसा या 2 तत्वांचा उपयोग जो आहे तो अतिशय उत्तम प्रकारे केलेला होता. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की अशा प्रकारे बरीच काही माहिती या ठिकाणी त्यांनी आपल्या परिचयातून देण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. एक विशेष म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन आणि अस्पृश्यता. आता अस्पृश्यता म्हणजे काय तर जो वरती या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे जातीभेद. समाज जो आहे त्या समाजामध्ये निर्माण झालेला जो जातीभेद आहे वेगवेगळ्या प्रकारच्या जाती ज्या आहेत त्या जातीभेद या ठिकाणी नष्ट करावा आणि धर्मभेद जो आहे तो सुद्धा नष्ट करावा. अंधश्रद्धा जी आहे ती अंधश्रद्धा या ठिकाणी निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्यसुद्धा या ठिकाणी केलेलं होतं. सर्व धर्म समभाव, सर्व धर्म जे आहे ते समाजामध्ये या ठिकाणी निर्माण व्हावं आणि समतेची भावना निर्माण व्हावी असं आवाहन जे आहे ते त्यांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. अज्ञानी जनता. आता अज्ञानी म्हणजे काय तर जे अशिक्षित आहेत, ज्यांनी ज्ञान जे आहे शिक्षण जे आहे ते घेतलेलं नाही
अशांना या ठिकाणी त्यांनी काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. मग तो या ठिकाणी वात्सल्ययुक्त अतिशय प्रेमाने लोकांना शिक्षण जे आहे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांच्या ग्रामगीता हा ग्रंथ जो आहे त्या ग्रंथातून त्यांनी लोकांना बराच काही शिक्षण जी आहे, शिकवण जी आहे ती देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे या कवितेमध्ये व्यायामाचे महत्त्व जनसामान्य माणसावरती या ठिकाणी बिंबवणं म्हणजे जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपल्या कवयीने या ठिकाणी केलेलं आहे. जेणेकरून मानवाच्या जीवनात व्यायामाचे असणारे असाधारण महत्त्व जे आहे ते त्यांनी आपल्या या कवितेत दिलेले आहेत. व्यायामाचे फायदे, व्यायाम न केल्याने होणारे तोटे या ठिकाणी समाजामध्ये समजावून देण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. कारण जीवनात व्यायामाचे महत्त्व जाणून निरोगी राहणं हा संदेशसुद्धा या कवितेमधून देण्याचा प्रयत्न कवीने दिलेला आहे. कारण आपण बघितलं की आरोग्य धनसंपदा, आरोग्य जर असेल तर आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. धन कितीही जरी असले तरीसुद्धा त्याचा उपयोग या ठिकाणी आपण करू शकत नाही. आणि म्हणून पैशाने खूप श्रीमंत जरी असाल तर पूर्ण सुख जे आहे ते उपभोगण्यासाठी शरीर जे आहे ते सुद्धा आपलं तंदुरुस्त म्हणजे चांगलं असायला पाहिजे. आणि म्हणून आरोग्य धनसंपदा असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणून आपण आपली कविता जी आहे ती कविता या ठिकाणी बघणार आहोत की मानवी जीवनात व्यायामाचे महत्त्व जे आहे ते कशा प्रकारचे आहे ते या ठिकाणी आपले कवी जे आहे त्यांनी दिलेलं आहे. आपण प्रथम आपली कविता जी आहे ती कविता या ठिकाणी वाचणार आहोत. कविता आपली जास्त मोठी नाही आहे, अगदी 10 ओळी आहेत. आणि म्हणून आपली कविता आहे, व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. व्यायामाविना सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होऊ अग्निदीपन, अन्न पचन सहजची. व्यायामे जडत्वदायी दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपणा. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होयू दीर्घायू, व्यायामहीना पित्त कफवायू, जर्जर करीती अत्यंत. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. बघा मुलांनो, या ठिकाणी कविता जी आहे त्या कवितेमध्ये संत तुकडोजी महाराज यांनी व्यायामाचे महत्त्व या ठिकाणी देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. आपण बघत आहोत की माणसाच्या जीवनामध्ये व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. व्यायाम जो आहे तो उत्तम प्रकृती देणारा, आरोग्य देणारा आपला एक मित्र आहे, सखा आहेत. कारण मित्र म्हणजे सखा. व्यायाम हा आरोग्याचे रक्षण करणारा आहे, आरोग्य देणारा आपला मित्र आहे. हे सूत्र म्हणजे महत्त्वाचा विचार, सुवचन आपण नेहमी आपल्या लक्षात ठेवावे. आळस हा सर्वत्र व सर्व प्रकारचा शत्रू आहे, त्याला जवळपास येऊ देऊ नका. असा या ठिकाणी एक उत्तम प्रकारचा संदेश जो आहे तो कवीने या ठिकाणी दिलेला आहे की आरोग्य जे आहे तो आरोग्य देणारा आपला विचार जो आहे तो महत्त्वाचा आहे. कारण आळस जो आहे तो आळस म्हणजे सुस्ती, वैरी म्हणजे शत्रू, मानिला म्हणजे समजण्यात येतो, मानण्यात येतो, सर्वतोपरी म्हणजे सर्व प्रकारे. आळस जो आहे तो आळस आपल्याला सुस्ती देणारा आहे, तो आपला वैरी आहे असं आपण जर समजलं तर आपल्याला अतिशय या ठिकाणी आळस जो आहे तो नष्ट होईल आणि सर्व
प्रकारचे शत्रू जे आहे ते सुद्धा आपले नष्ट होऊ शकतील. आपल्याला कोणत्याही प्रकारे आळस जो आहे तो निघून जायला पाहिजे असं जर वाटत असेल तर आपल्याला व्यायाम करणं हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. व्यायाम विना सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन अन्नपचन सहजशी. या ठिकाणी कवी या ठिकाणी सांगतात व्यायामाविण म्हणजे व्यायामाशिवाय, सात्विक म्हणजे सकस आहार पोषक, भोजन म्हणजे जेवण, आपण हमेशा जो खाना खाते सुबह शाम, वो आहार कैसे होना चाहिए, तो सकस होना चाहिए, पोषक, अपने शरीर के लिए पोषक आहार होना चाहिए. तेही मारी विकारी होऊन. विकारी म्हणजे आजार. आजार जे आहे ते आजारी आपण या ठिकाणी पडू शकतो, खराब होऊ शकतो. आणि त्यामुळे व्यायाम जर न करता आपण चांगला आहार केला, सात्विक जेवलो, भोजन केलं, तरी ते विष बनून विकारी होऊन म्हणजे शरीराला मारते. म्हणजे शरीर जे आहे ते शरीर या ठिकाणी आपलं निरोगी राहू शकत नाही, ते रोगी होते, शरीराला रोग निर्माण होतो. आणि व्यायाम केला की पोटातला अग्नी जो आहे तो प्रज्वलित होऊन अन्न सहज व छान पचते. बघा या ठिकाणी कवीने दिलेला आहे अग्निदीपन म्हणजे आपल्या शरीरातील अग्नी जो आहे तो या ठिकाणी प्रज्वलित होतो. आता अग्नी प्रज्वलित होतो म्हणजे काय, तर आपल्या शरीरातील चयापचन जे आहे ते या ठिकाणी चांगल्या प्रकारचे होते. आणि चयापचन अपन या ठिकाणी बघतो, आप लोगों को साइंस में टीचर ने बताया होगा कि अपने शरीर में हम लोग जो खाना खाते हैं उसी का पचन होता है. अगर पचन नहीं होता है तो क्या होता है हम लोग नीचे देखेंगे, लेकिन फिर भी अग्निदीपन इथे कवीने आपला एक शब्द दिलेला आहे की जेणेकरून या ठिकाणी शरीरामध्ये जर आग प्रज्वलित जी आहे ती जर चांगल्या प्रकारे झाली तर अन्न जे आहे ते सहज या ठिकाणी पचन होते आणि आपण सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे राहू शकतो. व्यायामे जडत्वदायी दूर व्यायामे अंगी राहे तरतरी. बघा या ठिकाणी कवी म्हणतात व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, व्यायामे जडत्वदायी दुरी व्यायामे अंगी राहे तरतरी. व्यायाम केल्याने काय होतं तर सुस्तपणा जो आहे, म्हणजे जे लोक जाड आहेत त्यांच्या शरीरावरची चरबी जी आहे ती या ठिकाणी नष्ट होते. व्यायाम जो आहे त्या व्यायाम केल्याने आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचे राहू शकतो. व्यायाम केल्याने आपल्या सात्विक आहाराचे सेवन केल्याने पचन चांगले होते. जेवणही कितीही सकस असले तरी ते पचन होत नाही, परंतु व्यायाम केल्याने त्याचे रूपांतर या ठिकाणी अपायकारक पदार्थामध्ये होऊन शरीर जे आहे ते या ठिकाणी जाड व्हायला लागते. त्यामुळे व्यायामाशिवाय पोटात गेलेले अन्न जे आहे ते विष बनू शकतं. म्हणून कवी या ठिकाणी म्हणतात की व्यायाम केल्याने जडत्व जाई दूर म्हणजे सुस्तपणा जो आहे, आपल्या शरीरामध्ये अनावश्यक वाढलेली जी काही चरबी आहे, मोठापा आहे, तो या ठिकाणी कमी होतो. आणि व्यायामे अंगी राहे तरतरी. व्यायाम केल्याने आपल्या शरीरामध्ये उत्साह निर्माण होतो, टवटवीतपणा निर्माण होतो. व्यायाम केल्याने शरीराचा स्थूलपणा, सुस्तपणा दूर निघून जातो. त्याचबरोबर अंगात उत्साह निर्माण होतो, शरीर प्रसन्न होते, शरीरातील रक्तवाहिन्या उत्तम राहतात, बुद्धीचा कस वाढतो म्हणजे बुद्धीचा विकास होतो, ती समृद्ध होऊन विचारांचा सजीवपणा टिकून राहतो. बघा या ठिकाणी कवी जे आहे ते कवी या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. मुलांनो अतिशय उत्तम प्रकारे, कारण जे काही आपण जेवण करतो ते जेवण केल्यानंतर रोजच नाही परंतु
10 मिनिट जरी आपण व्यायाम केला, योगा केला, योगासन केले, दोरीवरच्या उड्या मारल्यात, घरातल्या घरात जरी शतपावली केली तरीसुद्धा आपल्या शरीराचा स्थूलपणा जो आहे तो या ठिकाणी कमी होण्यास मदत होते. आपल्याला उत्साह निर्माण होतो, आपण ताजेतवाने होतो. ज्याप्रमाणे आपण रात्री दिवसभरात थकलेलो असतो, रात्री झोपतो आणि सकाळी जेव्हा उठतो तेव्हा एकदम आपल्याला फ्रेश होतं किंवा फ्रेश वाटतं, आनंद वाटतो, आपण लगेचच या ठिकाणी काम करायला तयार होतो. त्याप्रमाणे अगदी व्यायाम जर तुम्ही केला थोडा तरीसुद्धा आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो असे कवीने सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला केलेला आहे. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी वाढे विचारी सजीवपण. बघा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की अशा प्रकारे आपलं शरीरातील रक्तवाहिन्या ज्या आहे त्या उत्तम राहतात, बुद्धीचा विकास होतो, आपली बुद्धी समृद्ध होऊन विचारांचा सजीवपणा म्हणजे विचारांना चालना मिळते आणि आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यास प्रवृत्त होतो. अभ्यासच नाही, कोणत्याही प्रकारचे काम जे आहे ते काम करण्यास आपण प्रवृत्त होतो. व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी वाढे विचारी सजीवपण. बघा आणि म्हणून या ठिकाणी आपण बघितलं की व्यायाम केल्याने आपल्या शरीराची स्थूलपणा जातो, सुस्तपणा जातो, अंगात उत्साह निर्माण होतो आणि रक्ताभिसरण चांगल्या प्रकारचे होते. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायाम विना पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत. बघा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की व्यायाम केल्याने सशक्त स्नायू जे आहे ते बळकट होतात. व्यायाम केल्याने माणसाचे आयुष्य वाढते. व्यायाम केला नाही तर पित्त, कफ व वात हे त्रिगुण दोष वाढून शरीराला ते या ठिकाणी नष्ट करतात आणि त्यामुळे त्याचा वाईट परिणाम जो आहे तो होतो. आपण या ठिकाणी बघतो कि पित्त म्हणजे काय तर ॲसिडिटीचा आजार. बघा हम लोग देखते बहुत बार ज़्यादा खाने से या रात को लेट खाना खाने से एसिडिटी होती है, पेट में जलन होती है, अपने सीने में जलन होती है, त्याला ॲसिडिटी असं म्हणतात. कफ छात अपने सीने में अगर सर्दी जुकाम होता है तो हमें कफ होता है. वायू मतलब वात का एक प्रकार है आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे कि अगर हम लोग व्यायाम नहीं करते हैं तो क्या होता है, हमारा शरीर मजबूत नहीं होगा. व्यायाम केल्यामुळे स्नायू बळकट होतात. व्यायाम केल्याने माणसाचं आयुष्य वाढतं. बघा व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायाम केल्याने स्नायू जे आहे म्हणजे आपली हाडं जी आहे ती या ठिकाणी मजबूत होतात, बलवान होतात. मन होय जो दीर्घायू, मानव जो आहे, मनुष्य जो आहे तो दीर्घ आयुष्य खूप जगतो, दीर्घायुषी होतो. म्हणजे लवकर त्याला मृत्यू जो आहे तो येत नाही. परंतु व्यायामहीना म्हणजे व्यायाम न केला तर काय होतं, शरीरामध्ये पित्त निर्माण होतं म्हणजे ॲसिडिटी निर्माण होते, कफ निर्माण होतो म्हणजे सर्दी निर्माण होते. मग सर्दी होती है तो खांसी भी आती है, खांसी आती है तो कफ होता है. इसीलिए त्याचबरोबर वायू जो आहे, वात जो आहे तो सुद्धा या ठिकाणी निर्माण होतो आणि जर्जर करीती अत्यंत. आपले शरीर जे आहे ते जर्जर म्हणजे जीर्ण होतं, शरीर जे आहे ते अशक्त होतं आणि काम करण्याची क्षमता या ठिकाणी कमी होते. आपण बघतो पित्त, कफ आणि वायू म्हणजे वात हे त्रिगुण दोष आपल्या शरीरामध्ये या ठिकाणी प्रत्येकाच्या शरीरात हे दोष असतात. एवढंच की कमी किंवा जास्त असतात. जास्त सेवन केलं तर त्याचा परिणाम वाईट होतो. उदाहरणार्थ हम लोग देखते हैं कि ज़्यादा हम खाना खाते हैं तो डॉक्टर भी बोलते कि बटाटा मत खाना
क्योंकि बटाटा वातुड़ होता है, इसीलिए आलू खाने के लिए मना करते हैं। मोटापा होता है, जो कोई मोटे होते हैं उसको चावल खाने के लिए मना करते हैं, इसके बाद आलू खाने के लिए मना करते हैं। बहुत सारी चीज़ें हैं, तेल खाने के लिए मना करते हैं, तला हुआ खाने के लिए, थोड़ा तीखा कम खाओ ऐसा बोलते हैं का ना, क्योंकि हमें अपने शरीर की तंदुरुस्ती रखना है। तंदुरुस्त रहने के राज बहुत सारे होते हैं और इसीलिए व्यायाम, योगा, शतपावली, वॉक करने इत्यादि, इससे भी ज़्यादा बहुत सारे होते हैं। जो भी आपको सुलभ हो वो व्यायाम तुम लोग कर सकते हैं, कारण आपलं शरीर मनुष्याला, माणसाचा जन्म जो आहे तो या ठिकाणी मुलांनो एकच वेळा मिळतो आणि त्यामुळे आपलं आयुष्य जर दीर्घायुषी व्हावं असं वाटत असेल, म्हणजे अपनी ज़िंदगी हमें ज़्यादा जीना है ऐसा अगर आपको लगता होगा, तो ज़्यादा से ज़्यादा आप लोगों को व्यायाम जो है वो व्यायाम करना है, क्योंकि आरोग्य ये ही हमारी धन है, संपत्ति है। इसीलिए हम लोग आरोग्य धन संपदा हमेशा बोलते रहते हैं। व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती। बघा, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. कवी या ठिकाणी सांगतात की व्यायाम केल्याने आपली प्रतिकारक शक्ती जी आहे ती या ठिकाणी वाढत राहते, म्हणजे विरोध करण्याची क्षमता. जैसे अभी देखो कोरोना है, बहुत सारे आपके मोबाइल पर काढ़ा लो, फ्रूट्स खाओ, एक पियो, वो पियो, ये खाओ, क्योंकि प्रतिकार क्षमता हम लोगों में होनी चाहिए। अगर प्रतिकार क्षमता नहीं होती है तो कोई भी बीमारी हमें जल्दी पकड़ लेती है और हम लोग बीमार हो जाती है। इसीलिए व्यायाम करने से हमारी प्रतिकार शक्ति भी बढ़ती है। स्वावलंबनाची प्रवृत्ति, हम लोग स्वावलंबी बनते हैं, मतलब स्वतः हमारा खुद का काम हम खुद करने की कोशिश करेंगे तो हमारा शरीर अच्छा रहेगा। नहीं तो हम लोग बैठे रहेंगे और मम्मी को बोलेंगे, मम्मी पानी लेके आओ, मम्मी मेरी किताब कहाँ रखी है, मम्मी ये कहाँ रखा है, मम्मी ये करो, मम्मी वो करो। इससे अच्छा है कि अगर हम लोग खुद 4 पाउल आगे जाके हमारी किताब ढूंढेंगे, हमारा किताब अपने पास लेके आएंगे, इधर उधर घूमेंगे, तो हमारा चलना भी हो जाएगा और अपना शरीर भी अच्छा रहेगा। इसीलिए हमें आरोग्यदायी रहने के लिए कवि ने दिया है व्यायाम करना चाहिए, क्योंकि व्यायाम करने से हमारी प्रतिकारक शक्ति बढ़ती है, हम स्वावलंबी बनते हैं। प्रवृत्ति मतलब स्वभाव, हम स्वावलंबी बनने की कोशिश करते हैं, क्योंकि हम लोग देखते हैं कि महात्मा गांधी स्वावलंबी थे। बच्चों, महात्मा गांधी कभी अपना कपड़ा किसी से नहीं धुलवाते। उनकी बेबी कस्तूरबा गांधी भी कभी उनका पंचा नहीं धोती थी, वो खुद अपना काम स्वावलंबी बन के करते थे। इसीलिए हम लोगों को भी अपना काम खुद करना चाहिए। अपना काम खुद अगर करोगे तो स्वावलंबी बनोगे, किसी के ऊपर हम लोग अवलंबन नहीं रहेंगे कि नहीं मेरा कपड़ा मम्मी ने नहीं धोया तो मैं क्यों धोऊं। ऐसा नहीं, अपना कपड़ा खुद अगर धोगे तो साफ़ सुथरा रहोगे, तभी आरोग्य आपको मिलेगा। गंदा कपड़ा पहनोगे तो हमें आरोग्य नहीं मिलेगा। इसीलिए संत तुकडोजी महाराज हम लोगों को बताते हैं कि स्वावलंबी हमें बनना चाहिए, मतलब स्वतःची कामं जी आहे ती आपण स्वतः या ठिकाणी करायला पाहिजे, जेणेकरून व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. व्यायाम केल्याने या ठिकाणी रक्तव्यवस्था आपली व्यवस्थित होते, अंगात उत्साह संचारतो, शरीराला तरतरी येते. व्यायामामुळे स्नायू जे आहे ते या ठिकाणी बळकट होतात आणि कोणतेही काम जे आहे ते काम करण्यास आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो. अंगात स्फूर्ती जी आहे ती या ठिकाणी निर्माण होते आणि कार्य करण्याची प्रेरणा आपल्यामध्ये या ठिकाणी निर्माण होते. आणि म्हणून कवीने दिलेला आहे की व्यायामी अंगी वाढे स्फूर्ती. व्यायाम केल्याने आपल्या शरीरामध्ये उत्साह निर्माण होतो,
प्रेरणा निर्माण होते आणि कार्य करण्याची शक्ती जी आहे ती आपल्यामध्ये निर्माण होते. व्यायाम केल्याने शरीर जे आहे ते या ठिकाणी प्रतिकारक शक्ती त्यामध्ये वाढते. आजाराला विरोध करण्याची ताकद जी आहे ती सुद्धा या ठिकाणी वाढते व स्वावलंबनाची वृत्ती अंगी बाणवते. व्यायामामुळे अंगातला काम करण्याचा उत्साह आणि जोम जो आहे, प्रेरणा जी आहे ती निर्माण होते. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे, मनात ठसवून ठेवायला पाहिजे. कारण आपलं शरीर जर चांगलं राहिलं तर आपल्या शरीरामध्ये या ठिकाणी कवीने दिलेला आहे की पित्त, कफ आणि वायू हे जे आहे ते आपल्याला हैराण करणार नाही, म्हणजे परेशान करणार नाही. जर आपल्या शरीरामध्ये आपल्याला ॲसिडिटी झाली, सर्दी झाला, जुकाम झाला, वात झाला तर आपण त्याने परेशान होणार आणि त्यामुळे आपलं काम जे आहे ते सुद्धा व्यवस्थित होऊ शकत नाही. आणि त्यामुळे व्यायाम जो आहे तो करणं आजच्या काळाची गरज आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आपण बघतो की बहुतेक घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला आपलं आरोग्य जे आहे ते राखण्यासाठी मुलांनो आपण बघतो शाम के समय अपने घर में अपने भगवान के सामने हम लोग दिया लगाते हैं. मैंने आपको बताया भी होगा कभी कि शाम के समय भगवान के पास जब हम लोग दिया लगाते हैं तभी आपके मम्मी ने कदाचित बताया होगा, मुझे नहीं पता, लेकिन अभी देखो हम लोग हमेशा, मैंने आपको बताया था एक बार कि शाम को शुभम करोति कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीप ज्योति नमस्तुते. संध्याकाळच्या वेळेला मतलब शाम के समय अगर हम लोग शुभम करोति कल्याणम आरोग्य धन संपदा ही प्रार्थना जर आपण म्हटले तर आरोग्याचे महत्त्व जे आहे ते आरोग्याचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी पटेल. निरोगी राहायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला रोज अगदी संध्याकाळच्या वेळेला शुभम करोती म्हणायला काहीही हरकत नाही. कारण ही एक प्रकारे संध्याकाळची संध्या साधना आहे. आणि त्यामुळे आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. शत्रुबुद्धी विनाशाय म्हणजे जर आपल्या शत्रू जर कोणी असेल तर त्याला सुद्धा चांगल्या प्रकारची बुद्धी परमेश्वराने द्यावी असा या ठिकाणी उद्देश आहेत. आणि म्हणून आपण बघतो की अशा प्रकारे या ठिकाणी दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, अशा प्रकारे या ठिकाणी संध्याकाळची आरती जी आहे म्हणजे देवासमोर बसून या ठिकाणी म्हटलं जातं की जेणेकरून दिवा जो आहे तो दिवा या ठिकाणी उत्तम प्रकारे प्रकाश देणारा आहे. म्हणून या ठिकाणी कवी जे आहे ते कवीसुद्धा सांगतात की 2 मिनिट का होईना परंतु परमेश्वराची आराधना जी आहे ती आराधना या ठिकाणी करायची. 2 मिनिट व्यायाम जो आहे तो या ठिकाणी करायचा संध्याकाळच्या वेळेला, सकाळच्या वेळेला. जो आपल्याला या ठिकाणी वेळ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी उत्तम प्रकारचा आहे. राष्ट्रीय एकात्मकता या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आपण बघतो की त्यांच्या परिचयामध्ये आपण बघितलं की राष्ट्रीय एकात्मता, धर्मभेद, जातीभेद जो आहे तो या ठिकाणी नष्ट करायचा आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे ही कविता जी आहे ती कविता या ठिकाणी आपल्याला कवीने दिलेली आहे की जेणेकरून या ठिकाणी आळस जो आहे तो आळस माणसाचा शत्रू आहे. आणि तो शत्रू जर आपण झटकून टाकला, नष्ट केला तर नक्कीच आपलं आरोग्य जे आहे ते आरोग्य उत्तम प्रकारचं या ठिकाणी होणार आहे. आपल्याला या ठिकाणी आरोग्य जे आहे ते चांगलं ठेवायचं असेल तर कवीचा संदेश जो आहे तो संदेश या ठिकाणी आपण चांगला ठेवायचा आहे की जीवनात व्यायामाचे महत्त्व जाणून निरोगी शरीर राहणं हा एक संदेश जो आहे तो त्यांनी दिलेला आहे. कारण या कवितेचं एक वैशिष्ट्य आहे की अतिशय भाषा जी आहे ती भाषा साधी, सरळ, सोपी या ठिकाणी आहे. थेट आपलं मनाला भिडणारी आहेत. कारण आज आपण जाणतो की व्यायाम केल्यामुळे कोणत्या प्रकारचे शरीरामध्ये बदल जे आहे ते या ठिकाणी घडतात. तत्त्वज्ञानाचा व कवीने आणलेला एक हावभाव आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मित्र आणि वडीलधारी माणसं जी आहे त्यांना आत्मीयतेने उपदेश करणारा, प्रेमाने सांगणारा हा एक कविता आहे. त्याचबरोबर
एक आवाहन आपल्याला कवीने केलेलं आहे. एक तळमळ त्यांच्या मनातून जागृत झालेली आहे, ती त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की मुलांनो, व्यायाम केल्यामुळे कोणत्या प्रकारे चांगल्या घटना घडतात आणि व्यायाम न केल्यामुळे कोणत्या प्रकारच्या घटना घडतात. व्यायामाचे महत्त्व या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण आपण या ठिकाणी बघतो की व्यायाम जो आहे त्या व्यायामाचे महत्त्व जर आपण बघितलं तर व्यायामाच्या महत्त्वामध्ये शरीर आणि मन जे आहे ते चांगल्या राहण्यास मदत होते. त्याचबरोबर व्यायाम केल्याने आपले स्नायू तंदुरुस्त राहतात. शरीरातील रक्त जे आहे ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाहू लागतं, जेणेकरून आपण बघतो हृदयविकार जो आहे तो या ठिकाणी आपण टाळू शकतो. कारण हृदयविकार जो आहे तो रक्ताभिसरण जे आहे ते कमी झाल्यामुळे होऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की रक्ताभिसरण चांगले होऊन आपली प्रकृती जी आहे ती आपण उत्तम राखू शकतो. शरीर कोणत्याही आजाराला या ठिकाणी प्रतिकार करू शकते आणि आपले शरीर निरोगी राखण्यास उत्तम असू शकते. व्यायाम केल्यामुळे शरीरावरती असलेली अनावश्यक चरबी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी कमी होऊन आपण अगदी तरतरीत म्हणजे आनंदित जो आहे तो या ठिकाणी होऊ शकतो. स्वावलंबनाची भावना जी आहे ती आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि खरे म्हणजे व्यायाम जो आहे तो खरोखरच आपला एक आरोग्यदायी मित्र आहे असं या ठिकाणी कवितेमध्ये कवीने दिलेलं आहे. अशा प्रकारे आपली कविता जी आहे ती मुलांनो अतिशय उत्तम प्रकारची आहे. या ठिकाणी तुमची कविता जी आहे ती संपलेली आहे. आपल्या स्वाध्याय जो आहे त्या स्वाध्यायामध्ये या ठिकाणी बरेच काही प्रश्न आहे. व्यायामाचे फायदे आहेत, कोणकोणते व्यायामाचे फायदे आहेत, त्यानंतर चूक की बरोबर म्हणजे सही है की गलत है, शब्दसमूहाबद्दल एक शब्द जो आहे तो चौकटीमध्ये या ठिकाणी लिहायचा आहे. बच्चों, आपको परीक्षा में भी ऐसे शब्द आते हैं की शब्दसमूहाबद्दल एक शब्द चौकटीमध्ये या ठिकाणी लिहायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुमचे शब्द जे आहे ते शब्द. त्यानंतर व्यायाम न करण्याचे तोटे. बघा, व्यायाम जो आहे तो व्यायाम न करण्याचे तोटे जे आहे ते कोणकोणत्या प्रकारचे आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भावार्थधारित. बघा, व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा थोडक्यात, आहे की नाही. आणि अशा प्रकारे म्हणजे शब्द जे आहे ते शब्द या ठिकाणी थोडक्यात आपल्याला त्याचं स्पष्टीकरण जे आहे व्यायामाच्या महत्त्वाचं ते या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्यामुळे अतिशय सुंदर रीतीने तुमचं कविता जी आहे ती कविता या ठिकाणी तुमची दिलेली आहे. आणि त्यामुळे बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द चौकटीत लिहा. आरोग्य देणारी. बघा, या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की आरोग्य जे आहे ते आरोग्य देणारी म्हणजे आरोग्यदायी. विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती, प्रतिकार शक्ती. मैंने बताया आपको. स्वतःची कामे स्वतः करणारा, स्वावलंबी. बघा, एका अंगाने केलेला विचार, एकांगी विचार. मुलांना बघा, आपण बघतो आपली स्वतःची कामे स्वतः करणारा म्हणजे स्वावलंबी आणि दुसऱ्यावर अवलंबून राहणारा म्हणजे परावलंबी. बघा मुलांना, अशा प्रकारचे बरेच शब्द जे आहे ते या ठिकाणी आपल्याला परीक्षेला येऊ शकतात. पुस्तकं जे आहे त्या पुस्तकातील शब्द जे आहे ते शब्द आपल्याला या ठिकाणी परीक्षेला येऊ शकतात आणि म्हणून अशा प्रकारे आपला कविता जी आहे ती कविता या ठिकाणी मुलांनो संपलेली आहे. तुमच्या कवितेचा स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे आणि त्यामुळे अतिशय कविता जी आहे ती कविता प्रश्नांची उत्तरे लिहून झाल्यावरती ते पाठांतर सुद्धा करायचे आहेत.
अगर कोई प्रॉब्लम आप लोगों को होगा, आप लोग मुझे बताना है। धन्यवाद।